एकाच व्यक्तीचे आले 7 ब्लाऊज, तर ते व्यवस्थित कशा पद्धतीने ठेवायचे जे करून आपल्याकडून हरवले नाही पाहिजे किंवा मिक्स नाही झाले पाहिजे. तर मी कधी पण एका व्यक्तीचे जास्त कमी जर ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीने ठेवते. अगोदर व्यवस्थित घड्या घालायच्यात. जर व्यवस्थित घड्या नसेल तर मग आपल्याला पुन्हा एकदा इस्त्री करावं लागते, तर याची काळजी घ्यायची. व्यवस्थित घडी असेल तर मग आपल्याला इस्त्रीची गरज लागत नाही. तर मग एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतले आणि मापाचा ब्लाऊज आणि सगळे ब्लाऊज एकत्र करून आपण त्याला कॅरीबॅगमध्ये पूर्ण भरून ठेवणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण कटिंगला घेतो तर आपल्याला कुठेही एखादा ब्लाऊज किंवा 1-2 ब्लाऊज म्हणजे हरवलं जाणार नाही किंवा आपण व्यवस्थित जर ठेवलं तर आपल्याला पण व्यवस्थितच वाटतं. तर पुन्हा एकदा सांगते, माझ्या कामाची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि मी हर एक व्यक्तीचे ब्लाऊज, मापाचा ब्लाऊज आणि जेवढे शिवायला ब्लाऊज आले तेवढे चेक करून घेतल्याच्या नंतरच मग मी ते एखाद्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवते. आणि ज्यावेळेस आपल्याला शिवायचे त्यावेळेस एकाच वेळेला एकाच कस्टमरचे सगळे ब्लाऊज शिवायला घेते. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.